जे का रंजले गांजले त्याशी म्हणे झोपुले, साधू तोची ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. हा देवत्वाचा खरा अर्थ सांगणारे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवराय जिजाऊ फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांची भूमी म्हणून जगाला परिचित आहे. याच पावनभूमीत संतांनी समतेचा एकतेचा विचार जनमानसात रुजवला. असे निसर्गमित्र, पक्षीमित्र, भाषातज्ञ, प्राच्यविद्यापंडित, महाकवी, तत्त्वज्ञानी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म इंद्रायणी काठी देहू या पवित्र स्थळी झाला. त्यांचे मूळ नाव तुकोबा बोलोबा मोरे असे होते. संत तुकाराम महाराज यांनी हजारो अभंगाच्या माध्यमातून इथे आपला विचार पेरला. एक इतिहासाचा अभ्यासक, छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यासक म्हणून अत्यंत जबाबदारीने सांगतोय, या महाराष्ट्रामध्ये शक्ती भक्तीचं प्रतीक म्हणून छत्रपती शिवराय आणि त्यांचे परमवंदनीय गुरु तुकाराम महाराज यांच्याकडे पाहिलं जातं. ज्या पुणे आणि मावळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं बीजांकुर पेरलं, त्याच भूमीमध्ये संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधित केलं, लोकांना जागं केलं. अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड नाकारून संत तुकाराम महाराजांनी वास्तववाद, व्यवहारवाद, आदर्शवाद लोकांमध्ये रुजवला. आधुनिक काळात पाहायला गेलं तर मी तुम्हाला सांगतोय, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देखील तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानायचे. येरवड्याच्या तुरुंगात असताना गांधीजींनी तुकाराम महाराजांच्या 16 अभंगाचं इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलं होतं. त्यावेळेस 1945ला संत तुकाराम महाराजांची राष्ट्रगाथा हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लिहिली होती. याचाच अर्थ छत्रपती शिवरायापासून ते आधुनिक राष्ट्रपिता महात्मा गांधी, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही आदरस्थानी तुकाराम महाराज होते. त्यावेळेस बाबासाहेबांनी मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. त्याची टॅगलाईन काय करू धरून या भीड, निसंक तोंड वाजविले या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातनं केली होती. असे परमवंदनीय जगद्गुरू तुकाराम महाराज हे तमाम महाराष्ट्राचेच नव्हे तर देशभरांचे एक गौरवस्थान म्हणून आहेत. तुकाराम महाराजांची गाथा भारतात अभ्यासली जाते, जगात अभ्यासली जाते. अनेक राष्ट्राने गाथेंचं त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. अशा परमवंदनीय तुकाराम महाराजांच्या पावन विचार स्मृतींना अभिवादन करतो. त्यांचा एकतेचा, समतेचा, विज्ञाननिष्ठ विचार आणि त्यांचा तो आदर्श विचार आपण पुढे नेऊया हीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हरी विठ्ठल, जय तुकोबा.